आणि आता सागर, शेतकऱ्यांच्या करता एक महत्त्वाची दिलासादायक बातमी. पुढच्या 4-5 दिवसात मंडळी पावसाची शक्यता निर्माण झाली बरं का. पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि बुधवारी 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कारण आणि हवामान तज्ञ कृष्णानंद घोसाळीकर सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. शेतकरी त्रस्त झालाय, आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे. मात्र दिलासादायक बातमी की पुढील 4 ते 5 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काय सांगते हवामान? गेल्या काही दिवसांमध्ये वाढणारं तापमान आणि ऑलरेडी उपलब्ध असलेली आर्द्रता हवेमधली, त्याच्यामुळे पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी, काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढच्या 4 ते 5 दिवसासाठी हवामान विभागाने वर्तवलेले आहे. काही ठिकाणी तशा प्रकारचे येलो अलर्ट पण देण्यात आलेले आहेत. अर्थात ते येलो अलर्ट प्रत्येक दिवशी वेगळे आहेत. दोन दिवस ते विदर्भामध्ये आहेत, एक दिवस मध्य महाराष्ट्रामध्ये आणि एक दिवस मराठवाड्यातल्या पण काही जिल्ह्यांसाठी आहेत. तर मेघगर्जनेचा पाऊस जो असतो तो तुरळक ठिकाणी थोड्याशा वेळेसाठी पडण्याची शक्यता असते. अर्थात त्याच्याबरोबर जर का लाइटनिंग होणार असेल तर काळजी घेण्याची गरज आहे. घोसाळीकर सर, आणखीन एक छोटासा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा. हा जो पाऊस असेल तो 4-5 दिवसच असेल का पुढच्या काही दिवसात परत एखादा ड्राय स्पेल छोटा येईल? कारण आता शेतीला जो पाऊस हवा आहे सध्या मराठवाड्यात किंवा विदर्भात, तो जरा जास्त पाऊस आवश्यक आहे पहिल्याच टप्प्यातला. प्रश्न चांगला विचारलात. हा जो पाऊस आहे हा फारच अल्पजीवी पाऊस आहे. त्याच्या पुढच्याही 4-5 दिवसामध्ये सर्वसाधारणतः अशाच प्रकारची स्थिती खास करून राज्याच्या आतल्या भागामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पुढच्या आठवड्यात विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये, पूर्व विदर्भामध्ये आपल्याला थोडासा पाऊस तिथे चांगला दिसण्याची शक्यता पण काही मॉडेल दर्शवत आहेत. सर, खूप खूप धन्यवाद NDTV मराठीशी बोलल्याबद्दल. आणि तुमच्या तोंडात साखर पडो, महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडो.